नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरती 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये तलाठी भरतीचे जे काय 57 पेपर झाले होते त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामधला आज आपण 18वा प्रश्न पेपर बघणार आहे, की जो बघा आपला 22/8/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये झाला होता. ठीक आहे बघा. त्याच्या आधी बघा आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा तुम्हाला कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची आपली फी फक्त ₹999 असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला एमपीएससी साठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 असेल आणि आपण आता काही दिवसामध्ये सरळ सेवेसाठी बॅच आपल्या ॲप्लिकेशनवरती सुरू करतो. ठीक आहे. ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल काही दिवसामध्ये. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा मिक्सचर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. मूळ किमतीच्या दरालाच मिश्रण विकून 20% नफा मिळवण्यासाठी दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले गेले पाहिजे. मूळ किमतीचे म्हणजे काय बघा. समजा 1 लिटरचा भाव जर तुमचा 50% 100 काय ₹50 लिटर किंवा ₹100 लिटर असेल. ठीक आहे बघा ₹100 लिटर असं समजू आपण. तर त्या विकताना त्याच्यात पाणी जरी मिक्स केलं आपण तरी ते आपली जी किंमत आहे ना ती ₹100 लिटरनेच आपण विकायची. त्याच्यामुळे तुम्हाला नफा किती झाला पाहिजे? 20% झाला पाहिजे. बरं. आता कसं असतं लक्षात घ्या. आता बघा, समजा इथं बघा आता आपण दूध पकडलं. दूध आणि सॉरी हे झालं दूध आणि पाणी. बघा कधी पण लक्षात घ्या आता दुधाच्या धंद्यामध्ये आपण नफा कुठला पकडणार आहे? जेवढं काय आपण पाणी टाकेल, तेवढं सगळं काय झालं तुमचा नफा झाला. म्हणजे बघा आता इथं दूध समजा आपलं बघा आता 100% दूध आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी किती टाकलं? 20% टाकलं. ठीक आहे बघा पाणी जर आपलं 20% बघा 100% दूध आहे. त्याच्यामध्ये पाणी 100 लिटर दूध आहे त्याच्यामध्ये पाणी आपण 20 लिटर टाकलं. ठीक आहे. आपला जेवढं पाणी ओतेल आपण, पाण्याचे पण पैसे आपण वसूल करतो. याचा अर्थ काय? पूर्ण पाण्याचे पैसे म्हणजे डायरेक्ट नफा झाला ना सगळा. त्यामुळे ह्याच्यामध्ये डायरेक्ट डोकं नाही लावायचं बघा. 100% दूध असेल तर 100%चा 20% किती झाला? 20% झाला. 100चा 20% 20 झाला. मग काय निघेल बघा इकडं? ह्याचं गुणोत्तर किती निघेल बघा 20 एके 20, 20 5 100. मग आपल्याला विचारलं काय? तर दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले गेले पाहिजे? तर काय नाही. दुधामध्ये पाणी किती मिळेल बघा 5:1 प्रमाणामध्ये. म्हणजे दूध 5 असेल तर पाणी 1 असेल. मग काय निघेल बघा इथं उत्तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाईम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. हरितेजा हा 4 किलोमीटर पर आवर या वेगाने चालत त्याच्या शाळेत गेला आणि 20 किलोमीटर पर आवर या वेगाने स्कूटरवर परतला. या दुतर्फा प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती आहे बघा. शाळेत बघा जाताना पण सेम अंतर पार केले, येताना पण सेम अंतर पार केले. बरोबर आहे का? अंतर जर सेम असेल जाताना आणि येताना फक्त वेगामध्ये फरक असेल ना तर डायरेक्ट काय करायचं बघा. एक वेग समजा आपण हा ए पकडला, दुसरा वेग आपण बी पकडला. मग काय निघेल बघा. फॉर्म्युला काय असतो त्याच्यामध्ये 2ab डिव्हाइडेड बाय ए प्लस बी म्हणजे काय निघते बघा 2 गुणिले 4 गुणिले 20 छेद काय निघेल बघा 4 अधिक 20 काय निघेल इकडे बघा. चला वरचा आहे असं ठेवा 2 गुणिले 4 गुणिले 20 छेद काय निघेल 20 आणि 4 24 येईल. ते आता भाग घालवा काय निघेल बघा 4 एके 4 4 सक 24 परत बे एके बे बे त्रिक 6 म्हणजेच 20/3 किलोमीटर 20/3 किलोमीटर पर आवर आहे असं ठेवा कारण पर्यायामध्ये त्यांनी तो पर्याय दिलेला आहे. ठीक आहे बघा. बरं आता हे एक मेथड असते. ठीक आहे. दुसरी एक ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय असते बघा लक्षात घ्या. समजा आता वेग किती आहे बघा आपला 1 4 आहे आणि दुसरा किती आहे बघा तुमचा 20 किलोमीटर आहे. मला सांगा 20 आणि 4 चा लसावी किती आला तर 20 किलोमीटर आला. मग मला सांगा अंतर आपण किती पकडलं? अंतर झालं आपलं 20 किलोमीटर. ठीक आहे बघा हा झाला वेग. ठीक आहे आणि इकडे लागणारा काय असतो आपला वेळ. आता मला सांगा 20 किलोमीटर अंतर जर 4च्या स्पीडने कव्हर करत असेल तर तुम्हाला वेळ किती लागेल? 5 तास वेळ लागेल. इथं किती वेळ लागेल आपल्याला? 5 तास. आणि तेच 20 किलोमीटर अंतर जर आपण 20च्या स्पीडने कव्हर करत असेल तर आपल्याला किती वेळ लागेल? 1 तास वेळ लागेल. इथं झाला 1 तास. मला सांगा एकूण आपलं अंतर किती झालं बघा. जाताना 20 किलोमीटर, येताना 20 किलोमीटर म्हणजे एकूण झालं 40 किलोमीटर अंतर. म्हणजे 40 किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागला? आपल्याला किती वेळ लागला? 5 आणि 1 6 तास. आता बघा घालवा. काय निघते? बे त्रिक 6 परत बे दोन्ही 4 म्हणजे परत 20/3 किलोमीटर पर आवर म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? बघा. काय निघते बघा 6, 12, 20, 30, 42 आणि इकडे एक्स करा. काय निघते बघा इकडे 6 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे बघा? अधिक 6 चा फरक आहे. 12 आणि 20 मध्ये अधिक 8 चा फरक आहे. 20 आणि 30 मध्ये अधिक 10 चा फरक आहे. 30 आणि 42 मध्ये अधिक 12 चा फरक आहे. काय निघते बघा 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 2 14. मग 42 अधिक 14 काय निघेल बघा 40 50 आणि इकडे किती झाले 56. 56 म्हणजे किती झाले ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर 7 मिलीमीटर आहे. 9 सेंटीमीटर 6 मीटर लांबीचा आणखी एक रेषाखंड त्याच दिशेने त्याला जोडला गेला. एकत्रित जोडलेल्या रेषाखंडाची लांबी किती आहे? बघा कसं असतं बघा, लक्षात घ्या. 1 सेंटीमीटर बघा, 1 सेंटीमीटर म्हणजेच काय असतो बघा, 10 मिलीमीटर असतो. बघा आपण पट्टी बघतो बघा, 15 सेंटीमीटरची आपली पट्टी असते, त्याच्यामध्ये बघा मध्ये 2 सेंटीमीटरच्या मध्ये 10 रेषा दिल्या असतात त्यांनी, बरोबर आहे का? बघा मग काय निघेल बघा इथं, बघा 5 सेंटीमीटर थोडक्यात काय, 5 सेंटीमीटर म्हणजे 50 मिलीमीटर आणि वरचे 7 मिलीमीटर म्हणजे थोडे 57 मिलीमीटर झाले. ठीक आहे बघा, 57 मिलीमीटर आणि अधिक काय दिले बघा, 9 सेंटीमीटर आणि 6 मिलीमीटर म्हणजे 96 मिलीमीटर. ठीक आहे बघा. बरं आता नसेल काय करतं, डायरेक्ट काय बघा 5.7 आणि काय इकडे परत 9.6. ठीक आहे, असं पण केलं तर चालते. काय निघेल बघा, 7 आणि 6 13, हा चाला 1, 9 1 10 5 15. बरं आता इथं डॉट कुठं द्यायचा बघा, लक्षात घ्या, इथं डॉट द्यावं लागेल का, येत्या लक्षामध्ये बघा. कारण की 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर असतो. मग दशांश अपूर्णांकाच्या एवढं 10 घ्यायचं असेल ना, तर इथे एक डॉट द्यावं लागेल. आणि इथं तर आपण डायरेक्ट डॉट दिलेलाच आहे. 7 आणि 6 13, हा चाला 1, 9 1 10 5 15. मग ह्याच्या खाली बरोबर इथं डॉट देऊन टाका, म्हणजे 15 सेंटीमीटर आणि बरोबर 3 मिलीमीटर. 15 सेंटीमीटर 3 मिलीमीटर म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेले विधान आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानाची तर्कसंगत आहे हे ठरवा. बघा विधाने काय दिलीत बघा, एकही खांब तिजोरी नाही. बघा एक खांबाची आणि तिजोरीचा काही संबंध नाही. एकही खांब काय म्हटले बघा, तिजोरी नाही. एकही खांब तिजोरी नाही. तिजोरीचा आणि खांबाचा काय संबंध आहे? परत काय दिले बघा, एकही तिजोरी झाकण नाही. बघा एकही तिजोरी काय म्हटले बघा, इकडे झाकण नाही. तिजोरीचा आणि झाकणाचा काही संबंध नाही. ठीक आहे, तिजोरी आणि झाकणाचा काय संबंध. ठीक आहे, आता ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, आता स्टँडर्ड डायग्राम वरून आधी होकारार्थी निष्कर्षाचं उत्तर काढून घ्यायचं आधी बघा, कारण की नकारार्थी निष्कर्षाला कधी कधी शक्यता काढून चेक करावं लागते. होकारार्थी निष्कर्ष काय दिले बघा, 2 नंबरचा, सर्व खांब झाकणे आहेत. बघा बघा सर्व खांब झाकणे आहेत. बघा सर्वच्या सर्व खांब झाकणे आहेत का नाही, खांबाचा झाकणाचा काय संबंध आहे का नाही. तर दुसरा निष्कर्ष काय झाला, चूक झाला. आता पहिला निष्कर्ष चेक करा. बघा एकही झाकण खांब नाही. काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये, एकही झाकण काय म्हटलंय बघा, खांब नाही. बरोबर आहे का? पण बघा लक्षात घ्या, आता ह्याच्यामध्ये बरोबर निघते, बरोबर आहे का नाही, हे झाकणाचा आणि खांबाचा काही संबंध नाही. पण हा काय तर बघा, हे नकारार्थी वाक्य म्हणणं, हे तर शक्यता काढून चेक करा. बघा काय दिलंय तुम्हाला, खांबाचा आणि तिजोरीचा काही संबंध नाही. बघा आता ह्याचा आणि ह्याचा संबंध आपण दाखवू शकतो का, तेवढं चेक करायचं. एक रेस मारून घ्यायची इथे एक इथे, मग ह्या दोघांचा आपल्याला संबंध दाखवता येतो, तेवढं चेक करायचं. बघा काय म्हटले बघा तिथं, एकही खांब तिजोरी नाही. एकही खांब काय म्हटले बघा, तिजोरी नाही. एकही खांब तिजोरी नाही. खांबाचा तिजोरीचा काय संबंध. परत एकही तिजोरी झाकण नाही. बघा एकही तिजोरी काय म्हटले बघा, झाकण नाही. एकही तिजोरी झाकण नाही. बघा तिजोरीचा आणि झाकणाचा काही संबंध नाही. बघा विधानात जेवढं दिलंय तेवढं माझ्या डायग्राम मध्ये आहे का, आहे. बघा एकही खांब तिजोरी नाही. बघा एकही खांब तिजोरी नाही. एकही खांब तिजोरी नाही. एकही तिजोरी झाकण नाही. बघा एकही तिजोरी झाकण नाही. एकही तिजोरी झाकण नाही. विधानामध्ये जेवढं दिले तेवढं माझ्या जर डायग्राम मध्ये असेल, तुम्ही डायग्राम कशीही काढू शकतो. लक्षात घ्या, फक्त काय असतं बघा, आता इथं जे तुम्हाला वाक्य दिले बघा, एकही झाकण खांब नाही. बघा एकही झाकण खांब नाही इथं बरोबर येते, आणि एकही झाकण खांब नाही. बघा एकही झाकण, इथं बघा काही झाकण खांब आहे, त्याच्यामुळे इथं चुकते. मग याचा अर्थ बघा, हे जे वाक्य आहे ना, एकात बरोबर एकात चुकी, याचा अर्थ काय, निष्कर्ष जो असतो तो प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर आला पाहिजे. नसेल येत तर हे बघा, तुम्ही किती डायग्राम काढा, 4 करा 5 करा, यातल्या एखाद्या डायग्राम मध्ये तो निष्कर्ष चुकीचा येत असेल, त्याचा अर्थ काय असतो बघा, तर तो निष्कर्ष नसून ती एक शक्यता आहे. म्हणजे बघा हे जे वाक्य आहे ना, एकही झाकण खांब नाही, ही एक शक्यता आहे, हा निष्कर्ष नाही. निष्कर्ष हा 100% बरोबर असतो. काय निघेल बघा इथं, एक किंवा दोन पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही. ऑप्शन नंबर 5. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा आता. बघा प्रॉफिट लॉस वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक दुकानदार 2000 रुपये छापील किमतीच्या एका वस्तूवर 20% आणि 15%ची सवलत, सलग सवलत देतो. त्याने ती वस्तू किती किमतीला विकली. म्हणजे बघा सलग सवलत म्हणजे काय, 20%च्या वस्तूवरती 2000 रुपयाच्या वस्तूवरती 20% सवलत दिल्यानंतर जी अमाऊंट आली ती ठेवली. परत काय केलं, त्याच्यावरती आणखी 15%, पण कुठल्या, ती नंतरची काय म्हणजे 100 रुपयाची वस्तू आहे, 20% सूट दिली म्हणजे 80 रुपये झाली. पण परत 80 रुपयावरती परत 15% सूट दिली, असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. बघा काय निघेल बघा, बघा 20,000 रुपये रक्कम आहे. ठीक आहे, बघा आता मला सांगा, त्या 20,000 वरती पहिल्यांदा 20% सवलत दिली, म्हणजे बघा
सवलत किती दिली त्याला विषय नाही, राहिली किती शिल्लक, 80% शिल्लक राहिली, म्हणजे 20,000च्या 80% हित आली रक्कम. आणि हिथं जी काय अमाऊंट आली असेल ना त्याच्यावरती परत 15% तुम्हाला सवलत दिलेली आहे. 15% सवलत म्हणजे किती झाली बघा, शिल्लक किती रक्कम राहिली, 85%. म्हणजे ह्याच्यातनं 15% गेलं तर राहिले किती, 85%. 85/100. ठीक आहे, मग इज इक्वल टू काय असेल ते x असेल. बघा काय निघेल इकडं, चला भाग घालवा. चला इकडे काय निघेल बघा, बघा ह्या इकडे काय निघेल, 2 चोक 8, थांबा 1 मिनिट, 5 ने भाग घालवा. काय निघतं इकडे, 5 1 5, 5 1 5 आणि 3 8, 5 7 35. ठीक आहे बघा. परत इकडे काय ते बघा, 5 2 10, 17 5 85. ठीक आहे, परत इकडं परत 5 2 10 आणि इकडे 16 5 80. ठीक आहे बघा काय निघेल बघा आता इथं, मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा, परत बे 1 बे, बे 8 16. ठीक आहे, परत बे 1 बे, बे 1 बे. मग असं काय केलं बघा, लक्षात घ्या. इकडे जर मी हे इथले 2 शून्य इथले 2 शून्य, 4 शून्य मी इकडे कट केले असते ना, तर परत 85 गुणिले 8 करत बसावं लागलं, 80 करावं लागलं असतं. मग सोप्यात सोपं काय बघा इथं आता, बघा 17 8 किती आपण सांगू शकतो, बरोबर आहे की नाही. बघा 17 5 85, 17 5 85, 17 सक 2 वर दर्श, किंवा बघा 17 गुणिले 8 जर केलं तर काय निघेल बघा, 8 7 56, 8 1 8 आणि 5 किती झाले, 8 आणि 5 13, म्हणजे 136 आले, बरोबर आहे का. बघा मग 17 गुणिले 8 किती आले, 136, आणि 136 वरती परत हे 2 शून्य, म्हणजे 13,600, बरोबर आहे का. हा बे 1 बे, हा इथला 1 शून्य, तिथे काय निघते बघा, हा इकडचा 1 शून्य इथं कट केला तर काय निघते बरोबर. हा बरोबर किती आले इकडं, हा म्हणजे हा तर इकडे किती येते बघा, 1 शून्य कमी येते, 1360 येते. 1360 म्हणजे किती येते, ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, मग त्याने ती वस्तू किती किमतीला विकली, तर बाबा 1360, म्हणजे 2000 वरती तुम्ही 2 सलग सूट दिली तर ती वस्तू किती विकली, 1360 रुपये विकली. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परसिरी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय आले पाहिजे. बघा काय निघेल इकडं, एचच्या पुढे जे बघा, एच आय जे, 2 घरं पुढे गेले की जे आलं. परत जेच्या पुढे बघा जे आय जे, के एल, परत 2 घरं पुढे गेले एल आलं. परत एलच्या पुढे एल एम एन, परत एन ओ पी, परत क्यू आर, इथं आर निघेल. मग 2 घरं पुढे जायचे. बघा आर तर तुम्हाला सगळीकडे दिलाय त्यांनी. ठीक आहे, आर काढत अशी गरज नाही. आता फक्त काय बघा वरती 65, 65 101, 145, 197, 257 दिले, बरोबर आहे का. आणि इकडे काय निघेल बघा. बरं आता ह्याच्यातला फरक काय दिसतोय बघा तुम्हाला इकडं. बघा इथं जर आपण बघितलं ना, हा कितीचा वर्ग आहे बघा, 8चा वर्ग 64 अधिक 1 65. बघा 64 अधिक 1 काय ते 65 येते. इथं काय निघते बघा, 10चा वर्ग 100 अधिक 1 100. इथं बघा 12चा वर्ग अधिक 1. इथं बघा 14चा वर्ग अधिक 1. 14चा वर्ग असतो 196 अधिक 1 197. बघा मग इकडे 16चा वर्ग अधिक 1. 16चा वर्ग असतो 256 अधिक 1 257. मग इथं इकडे काय निघेल बघा, 18चा वर्ग अधिक 1. 18चा वर्ग असतो किती, 324. 324 आणि 1 झाले 325. इथं काय निघेल मग 325. म्हणजेच किती येते बघा उत्तर आपलं ऑप्शन नंबर पहिला 325. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. काय दिले याच्यामध्ये, ए हा बीच्या तिप्पट कार्यक्षम आहे आणि म्हणून त्याला एक काम पूर्ण करण्यासाठी बीच्या तुलनेत 60 दिवस कमी लागतात. बघा आता इथे काय दिले बघा, ए आणि बी दिले. ठीक आहे बघा काय दिले बघा, ए हा बीच्या तिप्पट कार्यक्षम आहे. कोणाच्या, बीच्या. म्हणजे बी जर 1 रुपयाचं काम करत असेल ना, तर ए हा 3 रुपयाचं काम करतो. ठीक आहे बघा, 3 रुपयाचं काम करतोय बघा. आणि बघा आता हे काय झालं, त्यांचं वेतन झालं, वेतन. ठीक आहे बघा, आता त्यांना लागणारे बघा कामाचे जे दिवस आहेत बघा, दिवस जर पकडले आपण तर किती निघतील बघा, इकडून फक्त इकडे करायचं. याला लागतील 1 दिवस आणि ह्याला लागेल 3 दिवस. म्हणजे उलट केलं, हे 3 इकडे आणलं, हे 1 इकडे आणलं. बघा कसं का, समजा 3 रुपयाचं काम बघा, समजा एका दिवसाचं काम असेल, बघा काय निघेल बघा, 3 रुपयाने एका दिवसामध्ये काम किती झालं, 3 रुपयाचं काम झालं. आणि हा 1 रुपयाचं काम करतो 3 दिवसामध्ये, 3 रुपयाचं काम करेल, बरोबर आहे की नाही. 3 रुपयाचं काम असेल तर ह्याला 1 दिवस लागेल, ह्याला 3 दिवस लागेल. म्हणजे आपल्याला काय एक साधारण काय कळालं बघा इथं. बरं आता हे काय बघा, हे एक दिवस आहे ना, इथं तात्पुरतं काय करायचं आपण, एक्स करायचं. एक्स दिवस, 1 एक्स आणि 3 एक्स दिवस. ठीक आहे बघा, तुम्हाला जे कामाचे दिवस लागणार ते तुम्हाला गुणोत्तर कळून गेलं. बरं पुढे काय दिले बघा आता, हा तर बघा, आणि म्हणून त्याला एक काम पूर्ण करण्यास बीच्या तुलनेत 60 दिवस कमी लागतात. आता गुणोत्तरामध्ये जर आपण बघा, गुणोत्तरामध्ये बघितलं तर किती दिवस कमी लागले बघा इकडं. गुणोत्तराच्या मध्ये बघितलं दोघांच्या दिवसामध्ये 2 एक्सचा फरक आहे. 3 एक्स मधनं 1 एक्स गेला, 2 एक्स राहिले. संख्येमध्ये किती दिले बघा, ते 60 दिवस. 2 एक्स बरोबर 60 आहे.
मग एक्स बरोबर किती असेल बघा 30 असेल. एक्स बरोबर 30 आलं. मग मला सांगा इकडे एक्स बरोबर झाला 30 आणि इकडे 3x बरोबर काय झाला 3 गुणिले 30 बरोबर झाले किती 90. म्हणजे 90 दिवस लागतील, इकडे 30 दिवस लागतील. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय निघते बघा. तर मिळून काम केल्याने ते काम किती दिवसात करू शकतात. आधी एकूण काम किती काढावं लागेल आपल्याला. एकूण काम किती आहे बघा. एकूण काम एकूण काम किती आपल्या इकडं बघा. ए हा 3 रुपयाने 30 दिवसामध्ये करतोय किंवा बी हा 1 रुपये 90 दिवसामध्ये. बरोबर आहे का. मग दोन्ही पैकी कुठलेही घ्या. हे घ्या किंवा हे घ्या. 90 रुपयाचं काम निघतंय. 3 गुणिले 30 एकूण काम झालं 3 गुणिले 30. ठीक आहे बघा. आता एवढं काम करायला काय म्हटलंय बघा. तर दोघांनी मिळून काम केले. मग आता मला सांगा 3 रुपयाने जर तुम्ही 30 रुपये रोज 30 दिवस काम करताय म्हणजे 90 रुपयाचं काम झालं. 90 रुपयाचं काम करायला दोघांचं मिळून पेमेंट किती आहे बघा. 3 आणि 1 4 रुपये पेमेंट आहे. मग 4 रुपयाने किती दिवस लागतील. काय निघेल बघा माहित आहे इथं 4 एक्के 4 बघा 4 इकडे किती आलं 4 एक्के 4 परत इथं किती निघते थांबा 1 मिनिट 30 त्रिक 90 करा 90 भागिले 4 करा म्हणजे भाग घालवायचा बरं झालं 4 एक्के 4 4 दोन्ही 8 आणि 1 9 परत 4 दोन्ही 8 आणि 2 10 परत काय निघते बघा 4 25 म्हणजे 22.5 दिवस म्हणजे थोडक्यात काय 22.1/2 दिवस दोन्हीपैकी कुठले एक घ्या 22.5 म्हणजे काय असते 22.1/2 दिवस 22.5 दिवस. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत काय दिले बघा प्रश्नामध्ये. खालील 4 पैकी 3 पर्यायात एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही. बघा आता ह्याच्यामध्ये काय निघते बघा तुम्ही बघा. बघा 3 पर्यायामध्ये कंडिशन सेमच आहे. एक पर्याय चुकीचा आहे बघा. पी पासून एक्स मध्ये बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स अधिक 8 घर पुढे गेलोय आणि एक्स पासून जर आपण आर पकडला बघा एक्स नाही थांबा 1 मिनिट ओ पी क्यू आर थांबा 1 मिनिट पी पासून जवळ काय आर आहे. पी पासून जवळ आर आहे. ठीक आहे. पी पासून आर बघा पी क्यू आर 2 घर पुढे गेले की आर निघते आणि आरच्या पुढे एक्स बघा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आर पासून एक्स हा 6 घर पुढे. ठीक आहे बघा. परत एक्स पासून झेड बघा एक्स वाय आणि झेड म्हणजे पहिलं शेवटचं अक्षर 2चा फरक आहे. ठीक आहे बघा. आणि झेड पासून एफ बघा झेड पासून परत काय निघेल ए निघेल ए बी सी डी ई आणि एफ बरोबर. झेड पासून एफ हा 6व्या क्रमांकावर आहे. परत बघा बी पासून डी बघा बीच्या पुढे बघा सी आणि डी 2 घर पुढे गेले की डी निघते आणि डी पासून परत जे बघा एबीसीडी ई एफ जी एच आय जे 6 घर परत पुढे गेले की जे निघते. परत बघा एफ पासून जे बघा ई एफ जी एच आय जे 4 घर पुढे गेले की जे निघाला आणि जे पासून एन बघा जे के एल एम एन परत 4 घर पुढे गेले की एन निघाला. म्हणजे बघा इथे काय निघते पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरामध्ये 2चा फरक आहे. इकडे 1 2 3 मध्ये आणि परत तिसऱ्या आणि दुसऱ्या अक्षरामध्ये 6चा फरक आहे. इकडे काय निघते बघा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 4चा परत तिसऱ्या आणि दुसऱ्यामध्ये 4चा फरक आहे. त्यामुळे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बघा. राणीने व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून 2 लाख रुपये रकमेचे कर्ज घेतले. 2 वर्षानंतर वार्षिक 7% दराने ती सरळ व्याज भरेल. किती सरळ व्याज भरेल बघा. आता मला सांगा बघा सरळ व्याजा फॉर्म्युला काय असतो बघा. मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 बरोबर काय असतं बघा इकडे सरळ व्याज असतं. मग किती आहे बघा मुद्दल आपली 2 लाख रुपये आणि मुदत किती आपली 2 वर्षांची आणि दर किती आहे बघा आपला 7% दराने बरोबर सरळ व्याज किती असेल x असेल बघा. काय निघेल बघा इकडे मग चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा 2000 गुणिले 2 बरं किती आलं 7 दोन्ही 14 14 दोन्ही झालं 28 आणि 28 वर हे 1 2 3 0 1 2 3 0 म्हणजे 28,000 रुपये. 28,000 म्हणजे किती येते बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले ह्याच्यामध्ये 22 किलोग्राम 589 ग्रॅम प्लस 19 किलोग्राम 678 ग्रॅम म्हणजे किती होतात बघा बेरीज करायची 22.589 आणि इकडे 19.678 चला काय निघेल बघा इकडं 9 चला 8 आणि 9 किती झाले 17 हा ठीक आहे. परत 8 आणि 1 9 9 7 16 परत हात चाला 1 5 आणि 1 6 6 12 इथं डॉट इकडे हात चाला 1 ठीक आहे बघा परत 9 आणि 1 10 आणि 2 12 इथं हात चाला 1 परत 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 42.267 42 थोडक्यात काय 42 किलोग्राम 267 ग्रॅम. मग काय निघेल बघा 200 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा एनालॉगीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधांप्रमाणे समान संबंध दर्शवणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा काय निघते बघा, जी आणि एन मध्ये कितीचा फरक आहे बघा. जी ए बी एफ जी एच आय जे के एल एम एन 7चा फरक आहे बघा. एच आय जे के एल एम एन 7चा फरक आहे. चला अधिक 7चा फरक आहे. परत डब्ल्यू आणि डी मध्ये बघा डब्ल्यू डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी परत 7चा फरक आहे बघा. 7चा परत एम पासून टी बघा एम एन ओ पी क्यू आर एस टी म्हणजे 7 ने पुढे सेम. ठीक आहे बघा. प्रत्येक अल्फाबेट किती 7 ने पुढे. मग इथं जे कंडिशन असते ना सहसंबंध तो संबंध इथं असतो. त्यामुळे हे काय चेक करत बसायची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये बघा काय निघते बघा. पहिला पर्याय जी पासून एन बघा. जी पासून एन 7व्या क्रमांकावर आताच बघितले आपण इथं. ठीक आहे. यू पासून ए बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए ए हा 6व्या क्रमांकावर येते. त्यामुळे हे चुकतंय. 2 नंबर चेक करा बघा. टी पासून एफ बघा ए किती बघा. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि परत ए म्हणजे 7 घरं पुढे गेले की ए आला. परत एफ पासून एल बघा ई एफ जी एच आय जे के एल 6 घरं पुढे गेले की एल निघते. त्याच्यामुळे हे 2 नंबर चुकते. इकडे बघा परत व्ही पासून सी बघा यू व्ही यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी बरोबर सी हा 7व्या क्रमांकावर आहे. परत बघा एन पासून टी बघा एन ओ पी क्यू आर एस टी टी हा 6व्या क्रमांकावर निघते. ठीक आहे. बरं आता पुढे काय दिसते बघा आपल्याला. चला मग हे पण येणार नाही. 7 आणि 6चा फरक आहे. इथं बघा यू पासून बी बघा यू व्ही यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए आणि परत बी बरोबर 7 ने पुढे बघा अधिक 7 ने. परत जे पासून क्यू बघा एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू परत बघा जे पासून क्यू हा 7 घर पुढे आणि परत एम पासून टी बघा एम एम एन ओ पी क्यू आर एस टी परत एम पासून 7 घर पुढे गेली की टीच येते. म्हणजे काय निघेल बघा ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोट आणि प्रवाहावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एक नाव एका तासात प्रवाहाच्या दिशेने 11 किलोमीटर पर आवर वेगाने नौकायन करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 किलोमीटर पर आवर वेगाने नौकायन करते तर स्थिर पाण्यातील नावेचा वेग किती आहे. म्हणजे नावेचा विचारले बघा. मला सांगा बोटीचा वेग नाव म्हणजेच काय बोट बोटीचा वेग किती असतो बघा लक्षात घ्या. बोटीचा वेग म्हणजेच काय बघा प्रवाहाच्या दिशेने बघा प्रवाहाच्या दिशेने प्लस प्रवाहाच्या विरुद्ध भागिले किती येतं बघा 2 येतं. काय निघेल बघा प्रवाहाच्या दिशेने किती अंतर पार करते 11 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध किती जाते बघा 5 किलोमीटर डिवाइड बाय 2 काय निघेल बघा इकडे मग 11 आणि 5 किती झाले 16 16 भागिले 2 किती निघते मग इकडे 8 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाचा विचार तर काय असतं बघा प्रवाहाच्या दिशेने वजा प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे 11 वजा तुम्ही 5 केले भागिले 2 केले बरोबर काय निघते 11 5 गेलं 6 राहिले 6 भागिले 2 म्हणजे 3 किलोमीटर झाला प्रवाहाचा वेग. बघा मग प्रवाहाच्या दिशेने 8 आणि 3 11 किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध 8 3 गेलं 5 किलोमीटर जाते. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असेल तर ऑप्शन नंबर पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. परत सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले माहितीमध्ये इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे बघा. वाय वायच्या पुढं एक मिनिट इकडे काय निघते वायच्या पुढे जर नाही उलट घ्या इकडे एस पासून ए बघा एस पासून जर ए पकडला आपण एस एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बघा 8 घरं पुढे गेले की ए निघते. ए पासून पुढे माझा ए बी सी डी ई एफ जी एच आय परत 8 घरं पुढे गेले की आय निघाला. परत आय पासून क्यू बघा एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू परत 8 घरं पुढे गेले की क्यू निघाला. ठीक आहे. म्हणजे इथं पण 8 घरं पुढे गेले की वाय असेल. मग यसच्या पाठीमागं मला सांगा 8 घरं आले की काय निघते बघा काय निघते बघा समजा के पासून मोजला आपण के एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस बरोबर आहे का. के घेतला तर काय निघते बघा के जर घेतला आपण इथं जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस बघा के पासून बरोबर एस हा 8व्या क्रमांकावर आहे म्हणजे के निघते उत्तर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत बोर्ड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा जर अधिक आणि वजा यांची अदला बदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदला बदल केली तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा. 15 भागाकारात आणि गुणाकाराची अदला बदल आहे म्हणजे गुणिले 14 आलं. अधिक आणि वजाची अदला बदल म्हणजे वजा आले इथं 131 वजा जागेला अधिक आलं. परत 729 आणि गुणिलेच्या जागेला भागिले आलं किती आलं 81. चला ब्रॅकेट टाकून घ्या. इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. काय निघेल बघा मग 15 गुणिले 14 काय निघते 15 चोक 60
आणि 15 एके 15 आणि 6 21 म्हणजे 210. 210 वजा इथं किती आलं 131 आलं. इथं अधिक बघा 729 गुणिले 81 करा. 729 सॉरी भागिले 81 काय निघते बघा इकडं 9 9 81 9 8 72 9 91 परत 9 91 9 9 81 म्हणजे 9 येते इकडं अधिक 9. ठीक आहे बघा 210 अधिक 9 किती झालं बघा 210 9 219 219 वजा 131 वजा 131 काय निघते बघा 219 वजा 131 9 1 गेलं 8 राहिलं 11 3 गेलं किती येते बघा 8 आणि 3 11 परत 1 गेलं 0 म्हणजे 88 उत्तर येते बघा किती 88 बघा 88 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा परत चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे ठीक आहे बघा डी च्या पुढे एफ बघा ABCD EF 2 घरं गेले की एफ येते एफ च्या पुढे EF GHI 3 घरं पुढे गेले की आय निघते आय च्या पुढे बघा HI JKLM म्हणजे 4 घरं पुढे गेले की एम निघते मग एम च्या पुढे 5 घरं जावा एम NOPQR इथं आर निघते बघा आर आर कुठं कुठे बघा इथं नाही ठीक आहे बघा चला आता परत ईच्या पुढे EFG 2 घरं गेले की जे निघतंय जी च्या पुढे बघा EFG HIJ 3 घरं गेले की जे निघालं परत जे पासून बघा जे KLMN बरोबर 4 घरं पुढे आले की एन निघाला एनच्या परत पुढे 5 घरं जावं काय निघते बघा एन OPQRS इथं यस लिहा आर आणि नंतर काय आला यस आला आरच्या नंतर यस इथं आरच्या नंतर टी आहे म्हणून उत्तर आला ऑप्शन नंबर पहिला ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा परत सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा बघा विधाने काय दिली बघा सर्व खेळणी कुडते आहेत बघा सर्व खेळणी काय आहेत तर कुडते आहेत सर्व खेळणी कुडते आहेत परत सर्व कुडते काय दिले बघा चार्जर आहेत सर्व कुडते चार्जर आहेत सर्व कुडते हे चार्जर आहेत आणि परत काय दिले बघा सर्व चार्जर फोन आहेत सर्व चार्जर काय दिले इकडं तर फोन आहेत ठीक आहे बघा चला आता विधान झाले आता बघा निष्कर्ष कसे ते चेक करून घ्या बघा दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष कसे होकारार्थी आहेत आणि ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष उत्तर डायरेक्ट काढू शकतो बघा काय दिले बघा काही फोन खेळणी आहेत बघा काही फोन खेळणी आहेत का बघा फोनचा हा आतला जो एवढा भाग आहे ना तो खेळणी आहे मग त्यामुळे पहिलं उत्तर काय ते बरोबर येते 2 नंबर बघा काही चार्जर कुडते आहेत बघा काही चार्जर कुडते आहेत का बघा चार्जरच्या आतमधला एवढा जो भाग आहे तो कुडते आहे त्यामुळे हे पण बरोबर येते काय निघेल बघा निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत ऑप्शन नंबर 2 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा काय दिले बा प्रश्नामध्ये एक अप्रामाणिक दुकानदार 95 रुपये प्रति किलो मूळ किमतीच्या दराने तांदूळ विकण्याचा दावा करतो परंतु तो वापरत असलेल्या वजनावर 1 किलोग्रॅम लिहिले आहे प्रत्यक्षात त्याचे वजन 950 ग्रॅम आहे वास्तविक 100 किलोग्रॅम वजनाचा तांदूळ विकून तो किती नफा कमवेल आता बघा लक्षात घ्या 1 किलोग्रॅमच्या ऐवजी तो किती विकतोय बघा 950 ग्रॅमच विकतोय ठीक आहे बघा 95 रुपये किलो तांदूळ आहे आपला आता लक्षात घ्या आता तो काय करतोय बघा 95 बघा थोडक्यात काय 95 रुपये बघा बघा इकडे काय केले ते 950 ग्रॅमला तो त्याने किती तांदूळ विकलाय बघा तर सॉरी 95 रुपयाला विकलाय किती 950 ग्रॅम तांदूळ बरोबर आहे का 900 बघा आता 1000 ग्रॅमचा 1 किलो असतो मग तो काय करतोय 50 ग्रॅमचा काटा मारतो बरोबर आहे का 50 ग्रॅमचा काटा मारला त्यांनी मग मला सांगा तांदळाची किंमत तर 95 रुपये मग थोडक्यात तो 50 ग्रॅमचा प्रत्येक वेळेस चोरतोय मग मला सांगा इथं 950 ग्रॅमची किंमत जर 95 रुपये असेल तर 50 ग्रॅमची किंमत काय असेल मला सांगा 50 ग्रॅमची किंमत किती असेल बघा 950 मधनं 1 शून्य गेला 95 आले 50 मधनं 1 शून्य गेला किती आले 5 रुपये बरोबर आहे का मग 5 रुपये तो काय करतोय दर 1 किलोग्रॅम मागे तो 5 रुपये कमवतो समजलं का बघा आता काय म्हटले बघा तर 100 रुपये किलो वजनात तांदूळ विकून तो किती नफा कमवेल 1 किलोला तो 5 रुपये कमवतोय मग 100 रुपयाला 100 किलोग्रॅम मागे तो किती कमवेल 100 गुणिले 5 500 रुपये 500 रुपये म्हणजे किती आलं बघा ऑप्शन नंबर दुसरा 500 रुपये ठीक आहे चला
पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. मनीषने वार्षिक गणनेनुसार वार्षिक 5% व्याजदराने एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवली. 3 वर्षांच्या शेवटी मनीषला एकूण 92,610 रुपये रक्कम मिळाली. मनीषने ठेव म्हणून ठेवलेली रक्कम किती होती? ठीक आहे बघा. मग आता बघा हे कसं असेल, हे चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. का दर 5% व्याजदराने ठेवले, बरोबर आहे का? पहिल्या वर्षाचं व्याज परत त्या मुद्दलीमध्ये ऍड केलं जातं, बरोबर आहे का? बँकेमध्ये 1 वर्षाचे जे काय 5% व्याज आहे ते त्या मुद्दलीमध्ये ऍड केलं जाणार आणि परत त्याच रकमेवरती जी काय व्याज ऍड करून जी रक्कम आली असेल, समजा 100 रुपये रक्कम आहे, त्याच्यावरती पहिल्या वर्षामध्ये तुम्ही 5 रुपये ऍड केले. मग आता परत काय होईल बघा, मुद्दल 100 आणि 5 झाली 105. आता तुम्हाला जे पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी जे 5% व्याज लागेल ते मिळेल, ते 105 रुपये वरती 5% मिळेल, म्हणून ते चक्रवाढ व्याजाचा प्रश्न असतो. मग आता सुरुवातीला मुद्दल माहित नाही आपल्याला, मुद्दल आपण पकडली x गुणिले किती टक्के दराने म्हटले 5% व्याजदराने. मग काय करायचं बघा, 100 मध्ये 5 ऍड केले 105. 105 छेद 100 असं किती वेळा करायचं, तर किती म्हटले 3 वर्षासाठी म्हटले. मग 105 छेद 100 गुणिले 105 छेद 100 गुणिले किती येणार इकडे 105 छेद 100, 3 वर्षात झालं. बरं आता इथं त्यांनी विचारले का आपल्याला, तर 92,610 रक्कम मिळाली, म्हणजेच काय मुद्दल प्लस व्याज असे एकूण त्याला रास म्हणतो आपण. त्याला रास किती मिळाली 92,610 रुपये. आणि हा एवढा फॉर्म्युला कशाचा असतो, रास चक्रवाढ व्याजाची रास. ह्याच्यामधून फक्त बघा तुम्हाला जर मायनस एक्स केला म्हणजे मायनस मुद्दल केली की मग चक्रवाढ व्याज मिळतं. ठीक आहे, त्या इथं आपल्याला ह्याची काय गरज नाही. काय निघेल बघा इथं, चला इकडं रक्कम बरं आता इथे इज इक्वल टू किती दिले त्यांनी आपल्याला बघा 92,610 रुपये. ठीक आहे बघा. चला आता एक्स जाग्याला ठेवा, एक्स जाग्याला ठेवला आणि सगळं बरोबरच्या पलीकडे काय निघेल बघा 92,610 गुणिले बाकी सगळं काय उलट होईल बघा 100 छेद 105, 100 छेद 105 गुणिले 100 छेद 105 गुणिले 100 छेद 105. ठीक आहे बघा. आता काय करायचं बघा, ही संख्या लहान करण्याचा प्रयत्न करा. इकडे काय शून्यच आहेत, बरोबर आहे का? बघा काय निघेल इकडे मग, चला 5 दुने 10, 5 त्रिक 15, बरोबर 5 दुने 10, 5 एकी 5, 5 दुने 10, 5 एकी 5. काय निघेल बघा इकडे 5 ने भाग घालवा. बघा काय निघेल इकडे 5 एके 5 बघा 5 एके 5, 4 राहिले, 5 8 40, 40 आणि 2 42, 5 5 25 आणि 1 26, 5 दुने 10 आणि 1 11, 5 दुने 10. ठीक आहे बघा. चला आता परत काय निघेल बघा 8 आणि 1 9, 5 आणि 2 7 आणि 2 9, म्हणजे 3 ने भाग जातो बघा. 3 7 21, 3 7 21, बघा 3 सख्ख 18, 3 सख्ख 18, परत 3 1 3 आणि 2 5, 3 7 21 आणि 1 22, 3 चोक 12. ठीक आहे बघा. चला परत कशाने भाग जातोय बघा, परत भाग घालवा. बघा इथं काय निघते बघा 5 दुने 10, 5 एके 5, इकडे परत 5 दुने 10. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा इथं 3 बघा 6 आणि 1 7, 7 आणि 7 14 आणि 4 18, म्हणजे 3 ने भाग जातोय 18ला. मग 21 ला पण 3 ने भाग जातोय बघा. 3 7 21, इकडे काय निघेल बघा 3 दुने 6, परत 3 5 15 आणि 2 17, 3 8 24. ठीक आहे बघा. चला आता परत काय निघेल बघा, परत इकडं 5 दुने 10 आणि इकडे 5 दुने 10, 5 एके 5. ठीक आहे बघा. चला परत आता काय निघेल इकडं, परत 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 15 ला 3 ने भाग जातोय, 21 ला पण 3 ने भाग जातोय बघा. 3 7 21, इकडे काय निघेल बघा 3 सख्ख 18, 3 सख्ख 18, 2 राहिले, 2 वर 5 25, 3 8 24 आणि 1 25, 3 सख्ख 18. ठीक आहे बघा. परत आता 7 ने भाग जाईल बघा. 7 एके 7, 7 9 63, 63 आणि 5 68, 7 8 56, परत 7 एके 7, इकडे 7 एके 7 आणि 7 चौक 28, परत काय निघेल बघा 7 एके 7, 7 दुने 14. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा आता 2 आले इकडे, 2 गुणिले हे 100 गुणिले 20 गुणिले 20, 20 गुणिले 20. मग काय निघेल बघा 2 दुने 4, 4 दुने 8, इथं 8 मांडला आणि त्याच्यावरती 1 2 3 4 0, 1 2 3 4 0, म्हणजेच 80,000 रुपये. 80,000 म्हणजेच काय निघते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परिस्थिती चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय आले पाहिजे बघा. 1 4.5, 1 4.5, 10 17.5, 27 38.5, 52 67.5. काय निघेल बघा 1 आणि 4.5 मध्ये बघा अधिक 3.5 चा फरक आहे. 1 अधिक 3.5 4.5, 4.5 अधिक किती निघते बघा 5.5, बरोबर आहे का? इकडे परत काय निघते बघा 7.5 चा फरक आहे इथं. परत इथं बघा किती येते 20 आणि 7 27,
7 आणि 2.5 की झाले 9.5 चा फरक आहे. म्हणजे काय निघते बघा तुम्हाला इकडं 3.5 बघा अधिक 2 5.5 अधिक 2 7.5 अधिक 2 9.5 अधिक 2 11.5 अधिक 2 13.5 अधिक 2 15.5 11 2 13 2 15 अधिक 2 किती झाले मग इकडं 17.5 काय निघेल बघा 67.5 अधिक काय ते बघा 17.5 मग काय निघेल 5 आणि 5 10 हातचा आला 1 7 आणि 7 14 आणि 1 15 हातचा आला 1 परत 6 आणि 1 7 आणि 1 8 काय निघेल बघा इकडे 85 इथं काय निघेल 85 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा खालील मालिकेत संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या सर्व संख्या केवळ एक अंकी संख्या आहेत. ठीक आहे बघा काय दिले बघा यात असे किती विषमांक आहेत बघा असे किती विषमांक आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच आधी एक विषम म्हणजे आधी एक विषम अंक येतो आणि तसेच लगेचच नंतर एक समांक येतो नंतर लगेचच एक समांक येतो. मग काय निघेल बघा विषम विषम सम असं चेक करत आपल्याला बघा विषम विषम सम बघा विषम विषम सम इथे येते बघा परत विषम विषम सम इथे एक येते परत विषम विषम सम इथे एक येते परत बघा विषम विषम सम इथे एक येते परत विषम विषम सम इथे एक येते परत विषम विषम सम इथं पण येते. ठीक आहे बघा मग आता इथे किती निघाले बघा 1 2 3 4 5 6 निघाले. ठीक आहे बघा 6 म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3 6. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघा आता बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे काय दिले बघा एक नळ 6 तासात एक टाकी भरू शकतो अर्धी टाकी भरल्यानंतर त्याच प्रकारचे आणखी 3 नळ उघडले जातात टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल बघा आता एक नळ आहे आणि तो बघा एका तासामध्ये एक नळ आहे बघा ए हा एक नळ आहे आणि तो काय करतोय बघा 6 तासात टाकी भरतोय 6 तासात. ठीक आहे बघा आणि त्या नळा आपण काय पकडू की तो नळा टाकी जे बघा 6 लिटर टाकी मग तो एका तासामध्ये किती लिटर भरत असेल बघा 1 लिटर भरत असेल बरोबर आहे का मग ए हा नळ काय करतोय बघा 1 लिटर पाणी टाकतोय एका तासामध्ये आणि तो 6 तासामध्ये टाकी भरून टाकतोय टाकी आपली 6 लिटरची. ठीक आहे बघा अर्धी टाकी भरली बघा अर्धी टाकी भरल्यानंतर ना काय म्हटले त्याच प्रकारचे आणखी 3 बघा अर्धी टाकी भरा किती वेळ लागला बघा अर्धी टाकी भरण्यास लागलेला वेळ किती असेल बघा तो असेल किती 3 तास बरोबर आहे का एका तासाला 1 लिटर तर अर्धी टाकी झाली 3 लिटर 3 तास वेळ लागला. आता उरलेली किती आहे बघा 3 लिटर टाकी मग ही 3 लिटरची टाकी आपल्याला भरायची ती 3 लिटर टाकी भरायला काय म्हटले बघा आणखी त्याच प्रकारचे आणखी 3 नळ उघडले जातात प्रत्येक बघा सुरुवातीला हा काय नळ करतोय हा नळ 1 लिटर पाणी टाकतोय आणखी 3 नळ झाले तर 4 नळ होतील 4 नळ मिळून 4 लिटर पाणी टाकतील मग 3 लिटर टाकी भरायला 4 लिटरने किती वेळ लागेल बघा आता 1 तासापेक्षा कमी वेळ लागेल मिनिटामध्ये लागेल मग तो काय करतो आपण फक्त गुणिले 60 करायचं कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा 4 1 4 15 चोक 60 आणि इकडे किती आले बघा 15 त्रिक 45 म्हणजे 45 मिनिटं लागतील. मला सांगा मग आपल्याला काय म्हटलंय तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकूण किती वेळ लागला बघा हे 45 मिनिट आणि सुरुवातीचे हे काय म्हटले बघा हे 3 तास म्हणजे 3 तास 45 मिनिटं 3 तास 45 मिनिट म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा परत काय बॉड मासवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 25/3 किती आलं बघा 5 अधिक बघा 3 गुणिले 60 आणि इकडं हा एक ब्रॅकेट. ठीक आहे बघा 6 त्रिक किती झाले 18 म्हणजे 180 वजा बघा 20/4 किती आलं बघा इथं 4 25 5 आले आणि 17 5 किती आलं बघा 85 इथे लक्षामध्ये बघा 200/4 किती 40 किती आलं 4 25 म्हणजे 5 आलं आणि परत भागाकार आधी करतो नंतर गुणाकार करतो मग 17 गुणिले 5 किती आलं 85 बघा किती निघते मग 180 5 किती झाले 185 वजा 85 बरोबर काय निघते बघा 100 निघते म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 100. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बा प्रश्नामध्ये खालील 4 पैकी 3 पर्यायात एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो कोणता पर्याय त्या गटात बसणार म्हणजे गटात न बसणारा पर्याय शोधायचा काय दिसते बघा डब्ल्यू नंतर बी बघा किती क्रमांकावर डब्ल्यू युव्ही डब्ल्यू एक्स वाय झेड नंतर परत ए आणि बी 5 घरं पुढे गेले की बी आहे बीच्या पुढे एच बघा ए बी सी डी ई एफ जी आणि एच बीच्या पुढे एच हा 6 घरं पुढे गेले की
परत यू पासून झेड बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड 5 घरं पुढे गेले की झेड निघते. आणि परत झेड पासून एफ बघा, झेड ए बी सी डी ई आणि एफ परत 6 घरं पुढे गेले की एफ निघते. परत एन पासून एस बघा, एन ओ पी क्यू आर एस 5 घरं पुढे गेले की एस निघते. आणि एस पासून वाय बघा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय, वाय पण 6 घरं गेले की पुढे बघा. मग टी पासून वाय बघा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, टी पासून वाय हा 5 घरं पुढे गेले की, वाय पासून बी बघा, वाय झेड ए आणि बी 3 घरं पुढे गेले की बी निघते. म्हणजे सगळीकडे बघा 5 6 5 6 5 6, इकडे 5 3 चा फरक आहे, म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अॅनालॉगीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधांप्रमाणे समान संबंध दर्शवणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. इथं जो संबंध आहे तोच ह्याच्यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे. बघा कुठे निघतोय, आय पासून एम बघा किती निघतंय, एच आय जे के एल एम 4 घरं पुढे गेले की एम निघते. परत वाय पासून सी बघा, वाय वाय झेड ए बी सी इथं पण 4 घरं पुढे गेले की सी निघते. आणि ओ पासून एस बघा, ओ पी क्यू आर एस परत 4 घरं पुढे गेले की एस निघतोय. बघा आता इथं जो संबंध असतो ना तोच इथं असतो खाली पण, त्यामुळे ह्याचं चेक करत बसायची गरज नाही, डायरेक्ट आता पर्याय चेक करा. टी पासून एक्स किती क्रमांक बघा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स 4 घरं पुढे गेले की एक्स निघतोय. परत जी पासून के बघा, एफ जी एच आय जे के परत 4 घरं पुढे गेले की के निघतोय. आणि परत बी पासून एफ बघा, ए बी सी डी ई एफ बरोबर 4 घरं पुढे गेले की एफ निघतोय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1च असणार. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.